तर नमस्कार मित्रांनो, आता पुन्हा आपण आहोत सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर मँगोला. आणि आता बघायला गेलं तर ऑक्टोबरचा महिना चालू झालेला आहे, पावसाळा संपलेला आहे, जमिनीमध्ये चांगला आपलं पाण्याचं हे झालेलं आहे. आणि आता आपण पाहू शकतात की आजूबाजूला सगळं जे आहे आंब्याच्या आपल्या जे रूट झोन असतो, म्हणजे आता इकडे आपण जसं पाहू शकतात की रूट झोनच्या आसपास कसं भरपूर सारं तण वाढलेलं आहे, वीड वाढलेलं आहे. तर आता कसं असते, जसा पावसाळा निघून गेल्यानंतर आपल्याला बागेमध्ये जी कामं करायला लागतात त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे हे तण पासून आपल्याला आपल्या बागेला मुक्ती दिली पाहिजे, तण काढलं पाहिजे. हे सर्वात पहिलं काम झालं. याचं कारण असं की हे जर तण आपण असंच ठेवलं तर पुढे जाऊन जेव्हा आता आपल्या आंब्याला जेव्हा नवीन पालवी येणार, साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जी नवीन पालवी येते त्या पालवीला या तणामध्ये भरपूर सारे पेस्ट वगैरे असतात. तर त्यामुळे काय होते, हे तण त्या पेस्टना हार्बर करते, त्या पेस्टना राहायला जागा देते आता. आणि नंतर जेव्हा ह्याच्यावरती आपल्याला नवीन पालवी येणार आंब्यावरती, तेव्हा त्याच तणांमुळे तिकडे आपल्याला पेस्टची जी हे आहे पॉप्युलेशन आहे ती जास्त होते आणि आपल्या आंब्याला जी नवीन पालवी येते त्याला त्रास होतो, त्याला सकिंग पेस्ट वगैरे अशी सगळी वेगवेगळ्या पेस्टचा त्रास होतो. तर अशा प्रकारे सध्या आपण पावसाळ्यानंतर हे सगळं जे काही तण आहे आपल्या आंब्याच्या बागेतलं ते काढलं पाहिजे. धन्यवाद.